भीतीत मन गुंतलं की जीवन थांबतं. चिंतेच्या लाटांमध्ये सुख हरवतं. भीतीत जगलो तर मन थकतं. चिंतेत राहिलो तर शरीर झिजतं आणि शांततेत जगायला शिकलो तर जीवन पुन्हा फुलतं. तुम्हाला माहिती आहे का, भीती ही फक्त एक भावना नाही, ती आपल्या शरीरावर खूप गंभीर परिणाम करते. आपल्या शरीरामध्ये गंभीर आजार पण निर्माण करू शकते. नमस्कार, मी हीलर अंजली जाधव आज तुम्हा सर्वांना एका साधारण वाटणाऱ्या परंतु तितक्याच गंभीर असलेल्या गोष्टीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. सुजोग थेरपी आणि ॲक्युपंक्चर सायन्स असे सांगतात की प्रत्येक भावना आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांच्या ऊर्जेवरती परिणाम करतात. राग, चिडचिड, मनात दाबून ठेवलेल्या भावना, आनंद, समाधान, चिंता, अतिकाळजी, दुःख, डिप्रेशन आणि भीती, त्यासोबतच इन्सिक्युरिटी, अतिचिकित्सकपणा म्हणजेच प्रत्येक गोष्टीत दुष्परिणाम काय हे आधी पाहणं. अशा भावना सतत तुमच्या मनात असतील तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरातील विविध अवयवांवरती होतो. हो, तुम्ही व्यवस्थित ऐकलं. आज मी भीती या इमोशनबद्दल बोलणार आहे. भीती या इमोशनचा संबंध किडनी एनर्जीशी असतो. आता इथे तुम्हा कोणालाही घाबरवण्याचा माझा हेतू नाही. भीतीची भावना किडनीची एनर्जी डिस्टर्ब करते. कधी कधी खराब लाईफस्टाईल, चुकीचा आहार, नकळत पोटात गेलेले विषारी घातक पदार्थ हे सुद्धा किडनीची एनर्जी बिघडवू शकतात. किडनीची एनर्जी ही आपल्या जीवनशक्तीची मूळ ऊर्जा असते. ज्यांना कोणाला किडनी संबंधित आजार असतील किंवा त्यांच्या माहितीमध्ये अशा स्वभावाचे लोक असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावे की त्यांच्या मनात कोणत्याही कारणावरून सतत भीती असते का, इन्सिक्युरिटी वाटत असते का, किंवा त्यांना कोणत्याही गोष्टीचा खूप खोलात जाऊन विचार करण्याची अशी सवय लागलेली असते का. आपलं शरीर हे एक अति गुंतागुंतीचं मशीन आहे आणि भावना आणि आपल्या शरीरातील अवयवांचा खूप जवळचा संबंध आहे. मेडिकल सायन्समध्ये पण बऱ्याच आजारांना सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स असं म्हटलं जातं. आणि आजार बराच काळ असलेल्या व्यक्तींना जर आपण विचारलं की त्यांना कोणता स्ट्रेस आहे का, तर कोणता ना कोणता स्ट्रेस त्यांना असतो, परंतु आपल्याला कोणता स्ट्रेस आहे हे त्यांना समजतच नाही. तसेच कोणतीही एखादी इन्सिक्युरिटी किंवा कशाबद्दल तरी भीती त्यांच्या मनात असते आणि ती सुद्धा त्यांना समजत नाही किंवा लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं हे काय, हे तर नॉर्मल आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे स्ट्रेस, टेन्शन, प्रॉब्लेम्स असतातच. जेव्हा भीती ही खूप काळ टिकते तेव्हा शरीर कायम अलर्ट मोडवरती जातं. शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन तयार होतात आणि हिलिंग प्रोसेस मंदावते. यामुळे कमकुवतपणा जाणवतो, हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. भीतीमुळे शरीरात कॉन्ट्रॅक्शन होते, कारण भीती म्हणजे सुजोग थेरपीमध्ये कोल्डनेस एनर्जी मानले गेले आहे, ज्यामध्ये कडकपणा येणे, शरीरामध्ये म्हणजेच किडनीमध्ये किंवा गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन तयार होणं, शरीरामध्ये गाठी निर्माण होणं, अशा गोष्टी होऊ शकतात. आणि या कॉन्ट्रॅक्शनमुळे स्टॅग्नेशन होतं. स्टॅग्नेशन म्हणजे ऊर्जा प्रवाह, काही प्रमाणात रक्तप्रवाह हे मंदावतात किंवा कधीकधी थांबतात आणि स्टॅग्नेशनमुळे पेशंटचं नॉर्मल फंक्शन जे असतं ते बिघडू शकतं. यातून काय होतं तर कधीकधी फायब्रोसिस होणं, ॲबनॉर्मल सेल ग्रोथ म्हणजेच कॅन्सर किंवा काही ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असे आजार उद्भवू शकतात. ज्यांच्या कुटुंबात काही आजारांची हिस्ट्री असते त्या व्यक्ती अनेकदा याच भीतीखाली जगतात की मला पण तोच आजार होणार तर नाही ना. एखाद्या फॅमिलीमध्ये जर डायबेटीस असेल तर सर्वांनी गृहीतच धरलेलं असतं
की आमच्या घरात हिस्ट्री आहे म्हणजे आम्हाला डायबिटीस होणारच. अहो, पण तुम्ही ही काळजी न करता आनंदी राहिलात, व्यवस्थित लाईफस्टाईल फॉलो केली, तर हिस्ट्री असून सुद्धा डायबिटीस होत नाही हे किती लोकांना माहिती आहे? या अशा भीतीयुक्त तणावाखाली राहणं हे आपल्या आरोग्याला घातक असतं, हे लक्षात ठेवा. प्रिकॉशन्स घेणं नेहमीच चांगलं असतं, पण प्रिकॉशन्सच्या नावाखाली सतत काळजी करणं, भीतीत राहणं हे आरोग्यासाठी योग्य नाही. जेनेटिक रिस्क फॅक्टर म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये एखादा आजार असेल तर तो पुढच्या पिढीत येऊ शकतो, हे खरं आहे. पण येऊ शकतो आणि येणारच यामध्ये पण फरक आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची जेनेटिक रिस्क म्हणजे एक लोडेड गन आहे आणि त्या गनचा ट्रिगर जो आहे ते म्हणजे तुमची लाईफस्टाईल आणि तुमचे इमोशन्स. म्हणूनच आता हा ट्रिगर दाबला जाणार की नाही हे कोणावर अवलंबून असते? तुमच्यावरतीच ना. बऱ्याच वेळेला लाईफस्टाईल आपण फॉलो करतो, परंतु इमोशन्स त्याचं काय? त्यांना हाताळणं सर्वांनाच सहज शक्य होत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स, मुद्रा प्राणायाम, EFT टॅपिंग, होओपोनोपोनो, NLP यासारख्या बऱ्याच उपचार पद्धती उपलब्ध असतात. परंतु दुर्दैवाने आपण याचा विचार वेगवेगळी औषधे घेऊन झाल्यानंतरच करतो, हो की नाही? माझं तुम्हा सर्वांना एकच आवाहन आहे की जिथे हवी आहे तिथे औषधांची गरज असतेच, परंतु जेव्हा भावनांचा विषय येतो तेव्हा सर्वप्रथम मन शांत करणाऱ्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य द्या. सततची भीती मनामध्ये ठेवू नका आणि सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. ॲडव्हर्टाईजमध्ये डर के आगे जीत है हे ऐकायला छान वाटतं, हो की नाही? पण खरं जिंकणं तेव्हाच होतं जेव्हा तुमचं मन शांत आणि सकारात्मक असतं. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर इतर बाकीची जी इमोशन्स आहेत त्यांचा पण आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो यावरती मी नक्की व्हिडिओ बनवेन. तुम्हाला कोणत्या इमोशनबद्दल ऐकायला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग आपण सगळे मिळून भीतीमुक्त, हसतमुख आणि निरोगी भारत घडवूया. नेहमी लक्षात ठेवा, healing begins with a smile. So keep smiling and stay blessed.